हॅलो स्टुडंट्स, आज आपण SSC 10th मॅथमॅटिक्स 2 म्हणजेच जॉमेट्री यातल्या युनिट 3 म्हणजे सर्कलचा लेक्चर नंबर 6 पाहतो आहे. यामध्ये आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.4. या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं इन्स्क्राइब्ड अँगल, इंटरसेप्टेड आर्क, त्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, त्याचप्रमाणे क्वाड्रेटिक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आणि प्रॉपर्टीज ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. एकदा थोडक्यात आपण त्याची रिव्हिजन देऊया आणि नंतर प्रॅक्टिस सेट 3.4 ला आपण स्टार्ट करूया. रिमेंबर धिस. पहिला स्टेटमेंट दिसतंय तुमच्या समोर. द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय इट. दिस इज द स्टेटमेंट ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ह्यामध्ये यांनी हे सांगितलं की इन्स्क्राइब्ड अँगलचं जे मेजर आहे ते इंटरसेप्टेड आर्कच्या त्याच अँगलने केलेल्या इंटरसेप्टेड आर्कच्या हाफ असते. ओके, नेक्स्ट. त्यानंतर आपण पाहिलेलं होतं काही कॉरोलरीज बघितल्या होत्या इन्स्क्राइब्ड अँगल थेरमच्या, ज्यामध्ये अँगल्स इन्स्क्राइब्ड इन अ सेम सर्कल, अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. त्यानंतर पुढचे एक बघितलं होतं अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. या दोन कॉरोलरीज बघितल्या होत्या. नेक्स्ट, इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ quadrilateral lie on same circle, then the quadrilateral is called cyclic quadrilateral. म्हणजे एकाच सर्कलवर चारी पण व्हर्टायसेस आहे तर तो सर्कल म्हणजेच सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्यानंतर त्याच्या काही प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या आपण. Opposite angles of cyclic quadrilateral are supplementary. An exterior angle of cyclic quadrilateral is congruent to the angle opposite to its interior angle. अशा प्रकारे आपण या काही प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या. त्यानंतर काही आहेत अजून, ज्यामध्ये if pair of opposite angles of quadrilateral are supplementary, then quadrilateral is a cyclic. This is known as converse of cyclic quadrilateral theorem. त्यानंतर आपण बघितलेलं होतं if two points on given line subtend equal angles at two different points which lie on same side of the line, then those 4 points are concyclic. एकाच साइडला असेल आणि दोघांचे पण अँगल जर का सेम असेल तर तो कॉन्सायक्लिक आहे. त्यानंतर जी एक प्रॉपर्टी बघितली होती, या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की AB आणि CD इंटरनली इंटरसेक्ट करतायत, सर्कलच्या आतमध्ये इंटरसेक्ट करतायत पॉइंट E मध्ये. अशा वेळेस मेजर ऑफ अँगल AEC किंवा मेजर ऑफ अँगल DEB दोन्ही पण एकमेकांच्या अपोजिट अँगल्स असल्यामुळे दोघांचा मेजर सेमच असणार आहे. आणि इट इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क DB. हे झालं AC आणि BD चं. त्याचप्रमाणे मेजर ऑफ अँगल CEB किंवा मेजर ऑफ अँगल AED यांचं मेजर and that is equal to half of measure of arc AD plus measure of arc CB. यानंतर पुढची एक प्रॉपर्टी पाहिलेली होती आपण, डायग्राम इथे दिसते आहे. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की दोन्ही पण AB आणि CD हे सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट होत आहेत, सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट होत आहेत. अशा वेळेस त्यांनी इन्स्क्राइब केलेले जे दोन आर्क आहेत त्यांच्या डिफरन्स इतकं त्या अँगलचं मेजर असते. म्हणजेच अँगल BED इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क BD मायनस मेजर ऑफ आर्क AC. एवढे सर्व पॉइंट्स जर आपल्या पूर्णपणे व्यवस्थित लक्षात राहत असतील तर 3.4 ही एक्झरसाइज अतिशय सोपी आहे. आपल्याला फक्त त्याच्यामध्ये शोधावं लागतं की इथे कुठला कन्सेप्ट आपल्याला यूज करायचा आहे. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बऱ्या लेक्चरमध्ये मी जे काही सांगितलेलं आहे, ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी पुन्हा बघा याच्यामध्ये, म्हणजे जेणेकरून आपल्याला अडचण जाणार नाहीये. तर लेट अस सी 3.4 एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 3.4. यातला पहिला क्वेश्चन आपल्या समोर आहे.
या क्वेश्चन मध्ये इथं दिसत आहे, इन द ऍडजॉइनिंग फिगर in a circle with center O. See here, O is the center. Length of chord AB equal to radius of a circle. म्हणजे AB ची जी लेंथ आहे तीच लेंथ OB ची आहे आणि तीच लेंथ OA ची आहे. ओके. फाइंड द मेजर ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. त्यातला आता आपल्याला पहिले बघायचं आहे मेजर अँगल AOB. अँगल AOB. AOB चं मेजर किती आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहिले बघा तुम्हाला काय दिसतं आहे, जे गिव्हन आहे आपण तिथून स्टार्ट करणार आहोत. सेगमेंट OA इज इक्वल टू सेगमेंट OB. हे बघा इथे OA आणि OB सेम आहे. ओके. आणि दुसरं ते असं दिलेलं आहे की रेडियस सेगमेंट AB ही रेडियसच्या लेंथ एवढीच असते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 या डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला की OA इज कॉन्ग्रुएंट टू OB इज कॉन्ग्रुएंट टू AB. म्हणजे थोडक्यात काय की OAC is equilateral triangle. OAC is an equilateral triangle. आता इक्विलॅटरल ट्रायंगल आहे याचा अर्थ काय झालेला की या जर तो ट्रायंगल हा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर प्रत्येक अँगलचं मेजर हे 60 डिग्री आहे. म्हणून मग आपण पुढच्या स्टेप मध्ये लिहितो देअरफॉर मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री बिकॉज अँगल ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल. अशा प्रकारे आपल्याला हे फर्स्ट आपण फाइंड केलेलं आहे की AOB चं मेजर फाइंड केलेलं आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढे जाऊयात. सेकंड आपल्याला पाहायचं आहे की ACB. हे इथे ACB. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हा जो सेंट्रल अँगल आहे AOB. OB हा सेंट्रल अँगल आहे. आर्क AB चं मेजर किती असेल, बरोबर, जे सेंट्रल अँगलचं असतं. O जर का 60 डिग्रीचा असेल तर आपण काय सांगू की तो सुद्धा 60 डिग्रीचाच असायला पाहिजे. आता सेकंड मध्ये पाहू आपण. सो मेजर ऑफ आर्क ACB. लिसन, ACB इज हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AB किंवा मेजर ऑफ अँगल AOB. रिझन काय तर इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आपण आताच पाहिलं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजे काय तर हाफ ऑफ 60 इट इज गिवन. आता इक्वेशन 1 मध्ये आपण बघितलं होतं की याचं मेजर आपण 60 डिग्री काढलेलं आहे. म्हणजेच मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू हाफ ऑफ 60 म्हणजेच 30 डिग्री. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे मेजर ऑफ आर्क AB. तेच आहे जे मेजर अँगल AOB च आहे तेच मेजर आर्क AB च आहे. म्हणून मग आता अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथे लिहूया. सो मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल AOB. रिझन काय, बाय द डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. देअरफॉर मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू 60 डिग्री. अशा प्रकारे आपण थर्ड बघितलाय. आता फोर्थ आपल्याला ACB फाइंड करायचं आहे. बघा इथे डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला. डायग्राम कडे जाऊयात. ACB हा मेजर ऑफ मेजर आर्क आहे. मेजर ऑफ मेजर आर्क आहे. सिंपल आहे. मेजर ऑफ मेजर आर्क आपण काय ची डेफिनेशन कशी बघितली होती, 360 मधून जो मायनर आर्क आहे त्याचं मेजर सबट्रॅक्ट करायचंय, काढून टाकायचंय. म्हणून मग आता या इथले पुढची स्टेप आहे देअरफॉर मेजर ऑफ आर्क ACB प्लस मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू 360. या मेजरचं आणि मायनर दोघांची पण टोटल केल्यानंतर येणारा म्हणजे मेजर ऑफ फुल सर्कल अँड दॅट इज इक्वल टू ऑलवेज 360 डिग्री. ठीक आहे. देअरफॉर मेजर ऑफ आर्क ACB इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ आर्क AB. या प्लसच्या इकडे शिफ्ट करून टाकू आणि इकडे करणार आहे मायनस मेजर ऑफ आर्क. बट मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू 60 डिग्री. सो नेक्स्ट स्टेप अशी राहणार आहे 360 minus 60 degree. Therefore, measure of arc ACB is equal to 300 degree. अशा प्रकारे क्वेश्चन 1 चे जे चारही पार्ट आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. यामध्ये कठीण काही नव्हतं, फक्त यूज करायला पाहिजे होतं. कुठे आपल्याला
मेजर आर्कचं मेजर कसं फाइंड करायचं, मायनर आर्कचं कसं फाइंड करायचं, याच्यासाठी आपल्याला लेक्चर नंबर 4 आणि 5 चा वापर करावा लागेल. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या समोर आहे. इन adjoining figure quadrilateral PQRS is a cyclic. हा इथे डायग्राम मध्ये दिसतोय तुम्हाला. P Q R आणि S हा जर का सायक्लिक असेल, सायक्लिक आहे म्हणजेच काय, opposite angles are supplementary angles. Okay, also it is given that side PQ is congruent to side PQ. बघा आता इथे साइड PQ आणि साइड RQ या दोन साइड्स डायग्राम मध्ये दिसत तुम्हाला, कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचप्रमाणे अँगल PSR इज इक्वल टू 110. अँगल PSR या अँगलचं जे मेजर आहे ते इथे तुम्हाला दिसते आहे की 110 डिग्री आहे. यावरून आपल्याला फाइंड करायचं आहे, फाइंड द मेजर ऑफ अँगल PQR. बघा, हा जर का 110 असेल तर डेफिनेटली हा किती असायला पाहिजे, हा त्याचा सप्लिमेंटरी अँगल असायला पाहिजे, म्हणजे हा इट शुड बी अ 70 डिग्री. त्यानंतर मेजर ऑफ आर्क आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. ओके, ही झाली आपली. नाउ इन सोल्यूशन, quadrilateral PQRS is a cyclic as it is given. Therefore आता तो जर का सायक्लिक आहे तर अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट सप्लिमेंटरी असायला पाहिजे. Therefore angle PSR plus angle PQR is equal to 180 degree. Reason, opposite angles of cyclic quadrilateral are supplementary. Okay, next step. आता PSR ची व्हॅल्यू पुट करू. PSR is equal to 110 plus angle PQR इक्वल टू 180. आता या प्लस 110 ला इकडे शिफ्ट करून टाकू आपण, म्हणजे ते येणार आहे -110 आणि पुढे काही आन्सर आपल्याला मिळून जाईल की सो अँगल PQR इज इक्वल टू 180 डिग्री मायनस अँगल PQR इज इक्वल टू 70 डिग्री. अशा प्रकारे आपण अँगल PQR ला 70 डिग्री आहे असं आपण शोधलंय, फाइंड केलेलं आहे. अँगल PQR इज इक्वल टू 70 डिग्री. नेक्स्ट ला आता पाहू. आता आपल्याला फाइंड करायचं आहे मेजर ऑफ आर्क PQR. मेजर ऑफ आर्क PQR. आता मेजर अँगल PQR हा जो तो आपल्याला आर्कचा फाइंड करायचा आहे, हा इन्स्क्राइब केलेला दिसतोय तुम्हाला अँगल PSR ने, बरोबर आहे. आणि आपल्याला आत्ताच माहिती झालेला आहे की इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क इज इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क बाय इट. म्हणजेच अँगल PSR डायग्राम मध्ये इथे दिसतंय तुम्हाला. आता अँगल PSR इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PQR. दिस इज द स्टेटमेंट ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता अतिशय सोपं आहे. या इथं PSR आपण आपल्याला इट इज गिवन दॅट इट इज इक्वल टू 110, म्हणून या इथे 110 इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क PQR. या 1/2 ला इकडे शिफ्ट करू, 2 into 1 म्हणजे 2 into 110 इज इक्वल टू 220. अशा प्रकारे मेजर ऑफ आर्क PQR म्हणजे सेकंड स्टेप आपण कंप्लीट केली. आता पुढे जाऊयात. मेजर ऑफ आर्क QR फाइंड करायचं आहे आपल्याला. मेजर ऑफ आर्क QR. आता बघा, आपल्याला या Q याच्यामध्ये PQ आणि QR हे कॉन्ग्रुएंट आहेत. त्याचप्रमाणे या अँगलचं मेजर आपल्याला इथे दिसतंय. PQR चा मेजर दिलेला आहे 70 डिग्री आणि आपल्याला फाइंड करायचं आहे मेजर ऑफ आर्क QR. या आर्कचं मेजर आपल्याला फाइंड करायचं आहे, या आर्कचा मेजर फाइंड करायचा आहे. PQR चं काय वैशिष्ट्य दिसतंय तुम्हाला? या PQR मध्ये PQ इज कॉन्ग्रुएंट टू QR. PQ इज कॉन्ग्रुएंट टू QR म्हणजेच काय झालेलं आहे, इट इज आयसोसेलेस ट्रायंगल. अँड बाय युजिंग आयसोसेलेस ट्रायंगल थेरम वी कॅन फाइंड
मेजर ऑफ आर्क पी क्यू. आता ते कशा प्रकारे बघा, पुढची स्टेप ही असेल आपली. Therefore, angle PRQ is congruent to angle PQPR, isosceles triangle theorem. समजा त्या दोघांचे मेजर आहे x. हा इथे पण x आहे तर इथे पण x आहे. आता सगळ्यांची सम ही किती असायला पाहिजे? 180 डिग्री असायला पाहिजे. नेक्स्ट स्टेप अतिशय सोपी आहे. नाव वी नो दॅट द सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजेच नेक्स्ट स्टेप, अँगल PQR प्लस अँगल QPR प्लस अँगल PRQ इज इक्वल टू 180 डिग्री. आपल्याला जर का या आर्कचं काढायचं असेल तर ही स्टेटमेंट अतिशय महत्वाचं होतं. अतिशय सोपं असं आहे आणि अतिशय महत्वाचं सुद्धा आहे. आता PQR चं मेजर इथे डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला. PQR चं मेजर इट इज गिवन ॲज इट इज 70 डिग्री. त्याच्यानंतर QPR आणि PRQ यांचं आपण x आणि x घेतलेलं होतं, म्हणून ही पुढची स्टेप अशी आली की अँगल PQR प्लस अँगल प्लस x इज इक्वल टू 180 डिग्री. पुढे अतिशय म्हणजे अगदी अरिथमेटिकली आपण सॉल्व्ह करू शकतो आणि आन्सर काढू शकतो. PQR इज इक्वल टू 70 डिग्री, x प्लस x म्हणजे 2x. पुढच्या स्टेप मध्ये हा जो 70 डिग्री आहे हा इकडे शिफ्ट होणार आहे, तो येईल -70 डिग्री साठी. म्हणजेच 180 मायनस 70 डिग्री म्हणजे तो येतो आहे 2x इज इक्वल टू 180 मायनस 70 डिग्री अँड 2x इज इक्वल टू 110 डिग्री. आणि x इज इक्वल टू या 2 ला इकडे शिफ्ट करू म्हणजे 110 अपॉन 2 विच इज इक्वल टू 55 डिग्री. अशा प्रकारे मेजर ऑफ अँगल QPR हे आपल्याला मिळालेलं आहे 55. मेजर ऑफ अँगल QPR डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला की हे 55 आहे. पण फक्त एवढ्या याच्यामध्ये जाऊन चालेल का? नाही, आपल्याला RQ फाइंड करायचं आहे. अँड arc RQ is intercepted by angle QPR. पुढची स्टेप. But by inscribed angle theorem, angle QPR याचं जे काही मेजर असेल, QPR चं मेजर या RQ च्या हाफ असायला पाहिजे, म्हणून मी पुढची स्टेप लिहिली. अँगल QPR is equal to half of measure of arc QR. Now putting the values, angle QPR equal to 55 degree is equal to 1 upon 2 into QR. म्हणजेच मेजर ऑफ आर्क QR is equal to या डिनॉमिनेटरचा 2 इकडे न्यूमरेटरला जाणार आहे. 55 into 2 म्हणजे 110. अशा प्रकारे अँगल मेजर ऑफ आर्क QR आपण केलेलं आहे. आता यानंतर आपल्याला फाइंड करायचं की PRQ चं मेजर किती असायला पाहिजे. अँगल PRQ आपण आताच काढलेलं आहे की दोन्ही पण जर का सेम असेल याच्यानुसार त्याचा सुद्धा 55 डिग्री असणार आहे. बाय इक्वेशन 1 वी कॅन फाइंड हियर मेजर ऑफ अँगल PRQ इज इक्वल टू 55. अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन होता हा. नेक्स्ट क्वेश्चन आपण लगेच स्टार्ट करतोय. हे डायग्राम मध्ये दिसतोय तुम्हाला. MRPN इज अ सायक्लिक. अँगल R इज इक्वल टू 5x मायनस 13. अँगल R या इथे दिसतोय हा आहे 5x मायनस 13 आणि N हा AX प्लस 4. देन फाइंड द मेजर ऑफ R अँड N. दोघांचे पण आपल्याला मेजर फाइंड करायचे आहेत. आता तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, म्हणजेच अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता आपण इथे लिहित असताना लिहिणार आहे क्वाड्रिलॅटरल MRPN is a cyclic quadrilateral. The reason is given. Therefore, opposite angles are supplementary. Therefore, angle R plus angle N is equal to 180 degree. या इथे तुम्हाला दिसेल R आणि N यांची 180 डिग्री येते आहे. अँगल R चं मेजर दिसतंय तुम्हाला 5x मायनस 13 आणि अँगल N चं जे मेजर आहे ते मेजर आहे दिलेलं तुम्हाला 4x. इथं AX आहे, इथे ऍक्च्युअली काय असायला पाहिजे होतं तर 4x. आता 4x प्लस 4. पुढची स्टेप. आता याच्यामध्ये 5x प्लस 4x म्हणजे 9x. ओके, म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये 9x मायनस 9 इज इक्वल टू 180 डिग्री. या मायनस 9 ला आता इकडे शिफ्ट करून टाकू म्हणजे पुढे येईल 9x इज इक्वल टू 189 अँड x इज इक्वल टू 189 अपॉन 9 म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये x ची व्हॅल्यू येते हे 21.
एक्झॅक्टली. आपल्याला जर का अँगल आर आणि अँगल एन फाइंड करायचे होते, यामध्ये 5x - 13 आहे, म्हणजे इथे आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. त्याचप्रमाणे इकडे पण 4x + 4 दिलेला आहे, म्हणजे x चीच व्हॅल्यू फाइंड करायची होती. म्हणजे त्यासाठी पहिले आपण x व्हॅल्यू फाइंड केली. आता पुढच्या स्टेप अतिशय सोपे आहेत. देअरफॉर अँगल आर इज इक्वल टू, अँगल आर इज गिवन 5x - 13, पुटिंग द व्हॅल्यूज. 5 into x means 21. 5 into 21 minus 13 ही स्टेप, आणि याने मल्टिप्लाय केल्यानंतर 105 minus 13 is equal to 92. Therefore angle R is equal to 92. दुसऱ्या याच्या आता एकदा जर का आपल्याला R आलेला आहे तर आपण N पण फाइंड करू शकतो. कशा प्रकारे बघूयात. जर ही एक मेथड आहे, अँगल R प्लस अँगल N इज इक्वल टू 180 डिग्री बाय इक्वेशन 1. ही आहे ती दिसते तुम्हाला बाय इक्वेशन 1. मग याच्यामध्ये जर याच्यामध्ये आपण जर का यामध्ये आर ची व्हॅल्यू पुट करून टाकली इथे 92 प्लस अँगल एन इज इक्वल टू 180, तर तुम्हाला आपोआपच अँगल एन ची पण येऊ शकते. किंवा दुसरी मेथड ही पण आहे की आता ऑलरेडी एन ची व्हॅल्यू दिलेली आहे 4x + 4, म्हणजेच अँगल एन इज इक्वल टू, हे बाई अशा प्रकारे लिहिलं मी, अँगल एन इज इक्वल टू 4x + 4, व्हॅल्यू ऑफ x इज 20, म्हणजे 4 into 21 + 4, म्हणजेच 84 + 4, and it is equal to 88. Hence we find measure of angle R is equal to 90 degree and measure of angle N is equal to 88 degree. यामध्ये काय होतं, फक्त सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे एवढंच दिलेलं होतं. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हटल्याबरोबर आपण त्यांची यूज करू शकतो प्रॉपर्टी. अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल. अतिशय सोपा असा हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 4. डायग्राम मध्ये बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर सेगमेंट आर एस इज द डायमीटर. हा इथे आर एस दिलेला आहे, डायमीटर म्हणजे हा ओ काय असायला पाहिजे, येस इट इज सेंटर ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ. पॉइंट टी लाइज इन एक्सटेरियर ऑफ अ सर्कल. पॉइंट टी हा इकडे कुठेतरी बाहेर आहे, सर्कलच्या बाहेर दिसतोय तुम्हाला असेल. देन प्रूव्ह दॅट अँगल आर टी एस इज अक्यूट अँगल. यांच्यापासून जो तयार होणारा अँगल आहे आर, समजा इथे कुठेतरी टी आहे, मी आता इथे ड्रॉ करतोय. समजा या इथे जर का पॉइंट टी आहे, हा इथे दिसतोय तुम्हाला पॉइंट टी. हा जर का पॉइंट टी असेल तर यांच्यापासून तयार झाला हा जो कोणता अँगल आहे, तर हा जो अँगल आहे याला आपल्याला अक्यूट अँगल आहे असं प्रूव्ह करायचं आहे. याला पण बऱ्याच मेथड आहे, त्यातली एक सोपी एक मेथड सांगतोय मी तुम्हाला. Now it is given that O is a center of circle, segment RS is a diameter of a circle. Okay. Now then what is to prove? To prove that angle RTS is acute angle. तो acute angle आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. कन्स्ट्रक्शन करतोय मी. लेट सेगमेंट RT इंटरसेक्ट सर्कल ॲट पॉइंट P. मग ती अशा प्रकारे मी डायग्राम तयार होईल की हा पॉइंट T इथे कुठेतरी बाहेर गेलेला आहे आणि याला आपण सर्व जॉईन केलेलं आहे. जॉईन PS अँड PT, PS आणि PT ला जॉईन केलेलं आहे. ओके. नाउ इन प्रूफ, सेगमेंट RS इज अ डायमीटर ॲज इट इज गिव्हन. RS इज अ डायमीटर. हा जर का डायमीटर आहे तर आर्क RS हा काय झालेला आहे, सेमी सर्कल. म्हणजेच अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. म्हणजेच काय झाला तर RPS इज इक्वल टू 90 डिग्री अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल. RPS आता मी आता या इथे दिसतंय तुम्हाला, हा इथे तयार होतो आहे 90 डिग्रीचा. इथे येतोय तो तयार 90 डिग्रीचा. आता पुढे बघूयात काय. अँगल RPS इज एक्सटेरियर अँगल. डायग्राम मध्ये बघा, अँगल RPS इज एक्सटेरियर अँगल ऑफ PTS. लक्षात घ्या, एक्सटेरियर अँगल थेरम म्हणजे नेमकं काय. एक्सटेरियर अँगल हा नेहमीच त्याच्या रिमोट इंटेरियर अँगल पेक्षा मोठा असतो. थोडक्यात एक डायग्राम काढतोय मी, तुमच्या लक्षात येऊन जाईल. मग समजा
हा असा ट्रायंगल आहे आणि हा जो काही अँगल आहे हा अँगल एक्सटिरियर अँगल दिसतोय तुम्हाला. तर हा जो अँगल आहे, आपण एक्सटिरियर अँगल थेरम काय सांगितलेला होता की समजा याचा जर वाय असेल तर आणि हा एक्स आणि झेड असा असेल तर वायचं मेजर हे एक्स आणि झेड यांच्या ऍडिशन इतकं असते. याचाच अर्थ काय झाला की वाय इज ग्रेटर दॅन एक्स, अल्सो वाय इज ग्रेटर दॅन झेड. y इज ग्रेटर दॅन x आणि y इज ग्रेटर दॅन x. याचाच अर्थ असा आहे की एक्सटेरियर अँगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन द रिमोट इंटेरियर अँगल. चला पुन्हा आपण आपल्या क्वेश्चन कडे वळूयात. आपण इथे दिसतंय एक्सटेरियर अँगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन रिमोट इंटेरियर अँगल. मग म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे, इट मीन्स दॅट अँगल RPS डायग्राम मध्ये बघा, एक्सटेरियर अँगल इज ऑलवेज ग्रेटर दॅन अँगल PTS. म्हणजेच 90 डिग्री इज ग्रेटर दॅन PTS. 90 डिग्री इज ग्रेटर दॅन PTS याचा अर्थ काय झालेला आहे की PTS हा 90 डिग्रीच्या कमी आहे आणि 90 डिग्रीच्या कमी जो अँगल असेल तो कसा असला पाहिजे, इट शुड बी अॅक्यूट अँगल. म्हणून मग आपण इथे सांगू शकतो देअरफॉर RTS इज 90 डिग्री हॅन्स इट इज अॅक्यूट अँगल. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपला झालाय. नेक्स्ट क्वेश्चन लगेच पाहूयात पुढे. क्वेश्चन नंबर 5. Prove that any rectangle is cyclic quadrilateral. कुठलाही रेक्टँगल हा सायक्लिकच आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो इन गिवन पार्ट quadrilateral, let us take any quadrilateral ABCD which is a rectangle. Now what is to prove? To prove that quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. ठीक आहे, एक डायग्राम अशा प्रकारे ABCD हा कोणताही दिलेला आहे रेक्टँगल आहे. आता तो रेक्टँगल आहे याचा अर्थ काय झाला, रेक्टँगल म्हटल्यानंतर त्याची प्रॉपर्टी काय, ईच अँगल ऑफ रेक्टँगल इज राईट अँगल. म्हणजे प्रत्येक अँगल हे 90 डिग्रीचा असतो. ऍज इट इज गिवन angle A is equal to angle B is equal to angle C is equal to angle D and all angles are right angle म्हणजे it is equal to 90 degree. reason आहे angle of rectangles. मग तर काय कठीण नाहीये. therefore angle A plus B सॉरी A plus C किती होणार आहे, हा 90 डिग्री आहे, इकडचाही 90 डिग्री आहे. सो 90 plus 90 is equal to 180 डिग्री. झाले सप्लिमेंटरी अँगल्स. अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स. इथे पण तेच आहे, अँगल बी 90, अँगल डी 90, 90 प्लस 90 इज इक्वल टू 180. म्हणजे आपण फक्त सिम्पली या दोनच स्टेप जरी लिहिल्या की देअरफॉर अँगल ए प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री, it means that quadrilateral ABCD is cyclic quadrilateral. कन्व्हर्स पाहिला होता आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा. काय होता तो, जर अपोजिट अँगल्स हे 180 डिग्रीचे असतील म्हणजे अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी अँगल्स, देन द गिवन quadrilateral is a cyclic quadrilateral. In this quadrilateral ABCD, opposite angles are coming supplementary angles, therefore quadrilateral ABCD is a cyclic quadrilateral. अशा प्रकारे हा पाचवा क्वेश्चन झालाय. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. जरा काळजीपूर्वक बघा. इन द ऍडजॉइनिंग फिगर अल्टिट्यूड्स YZ डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला YZ आणि XT हे एकमेकांना पॉइंट P मध्ये इंटरसेक्ट करतायत. देन प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल WZPT इज अ सायक्लिक. WZPT is a cyclic. W Z P आणि T इज अ सायक्लिक. हा आपल्याला सायक्लिक दाखवायचा आहे. आणि दुसरं XZTY आर कॉनसायक्लिक. XZT आणि Y हे सुद्धा कॉनसायक्लिक आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अतिशय सोप्या रीतीने आपण हे प्रूव्ह करू शकतो. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे असं दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की अपोजिट वन पेअर ऑफ अपोजिट अँगल्स इज सप्लिमेंटरी अँगल. ओके, नाउ इन प्रूफ सेगमेंट YZ परपेंडिक्युलर टू साइड XW इट इज गिवन. याचा अर्थ काय झालेला आहे की अँगल PZW इज इक्वल टू 90 डिग्री.
PZW is equal to 90 degree. Similarly, second equation आपण या पद्धतीने लिहू शकतो. Segment XT perpendicular to side WY. Therefore, angle PTW is equal to 90 degree. आता डायग्राम मध्ये बघा, हा अँगल 90 डिग्रीचा आहे, हा पण अँगल 90 डिग्रीचा आहे. बाय ऍडिंग इक्वेशन 1 and 2 वी विल गेट अँगल PZW हा इथे आणि अँगल PTW हा इकडे लिहिलेला आहे, इज इक्वल टू, दोन्ही पण 90 डिग्री आहे अँड विच इज इक्वल टू 180. म्हणजे अपोजिट अँगल्स ऑफ आर्क ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कमिंग सप्लिमेंटरी अँगल. म्हणजेच quadrilateral WZPT is a cyclic quadrilateral and the reason is by converse of cyclic quadrilateral theorem. अशा प्रकारे आपण हे पहिलं शो करून दिलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे XZTY आर कॉनसायक्लिक, एकच सायकलवर आहेत असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आपण साधारणतः म्हणजे एक थेरम पाहिलेला होता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या नंतर, की ज्याच्यामध्ये एक सेगमेंट आहे बघा. आता ही इथे सेगमेंट दिलेली आहे, सपोज XY ही सेगमेंट आहे आणि दोन्ही पण पॉइंट, समजा हा Z आणि T, हे दोन्ही पण पॉइंट त्या साइडच्या एकाच साइडला आहे, म्हणजे एकतर वर असतील किंवा खाली असतील. आणि ते अँगल जर का कॉन्ग्रुएंट असेल तर आपण सांगतो की ते सर्वचे सर्व पॉइंट्स हे एकाच सर्कल मधून पास होतात आहे. म्हणून मग आता इथे लिहिलंय की अँगल XZY इज इक्वल टू अँगल YTX is equal to 90 degree. It is given. Therefore, points X and Y lie on XY subtend equal angles on the same side of XY. Therefore, point सगळेच्या सगळेच म्हणजे कोणते XZTY are concyclic and the reason, तो आपण थेरम घेतला होता, स्टेटमेंट घेतला होता त्याचा, इफ टू पॉइंट्स ऑन गिवन लाइन सबटेंड इक्वल एंगल्स एट टू डिस्टिंक्ट पॉइंट विच लाई ऑन सेम साइड ऑफ लाइन देन 4 पॉइंट्स आर कॉनसायक्लिक. अशा प्रकारे म्हणजे हे पहा, हा XY याच्या एकाच साइडला Z आणि T आहे आणि दोन्ही अँगल Z आणि अँगल T हे दोन्ही पण अँगल इक्वल आहेत, म्हणजेच ते चारही पण पॉइंट कॉनसायक्लिक आहेत. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण इथे कंप्लीट करतोय. सातवा क्वेश्चन अतिशय सोपा आहे, फक्त या इथे आपल्याला यूज करायचं. इथे डायग्राम मध्ये दिसते तुम्हाला, इन फिगर मेजर ऑफ आर्क NS इज इक्वल टू, मेजर ऑफ आर्क NS इज इक्वल टू 125 NS हा इथे दिसतोय तुम्हाला 125 डिग्री NS चा, आणि मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू 37 हा इथे दिसतोय तुम्हाला 37 डिग्रीचा आहे. ओके, नो प्रॉब्लेम. नाउ व्हॉट इज टू प्रूव्ह, देन फाइंड द मेजर ऑफ अँगल NMS. तुम्हाला या अँगलचं मेजर फाइंड करायचं आहे NMS. याचं काय वैशिष्ट्य दिसत आहे तुमच्या लक्षात येईल की MN आणि MS ही दोन्ही पण एकमेकांना सर्कलच्या एक्सटेरियर पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. लक्षात घ्या, NM आणि MS हे सर्कलच्या एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात आहे. मग अशा वेळेस जे करस्पॉन्डिंग कॉर्ड्स आहेत, दोन आर्क आहेत, दोन्ही आर्कचा जो डिफरन्स घेणार आहे ही आपल्याला प्रॉपर्टी तिथे यूज करायची आहे, दोन्ही आर्कचा डिफरन्स आणि त्याच्या अपॉन 2. ओके, नाउ लेट अस सी. इथे फक्त आपल्याला प्रॉपर्टी यूज करायची. इन सोल्युशन, अँगल NS is equal to 125, angle measure of arc NS is equal to 125 and measure of arc EF is equal to 37. This is given. Okay, now it means that by formula angle NMS is equal to half of measure of arc NS minus measure of arc EF. आता व्हॅल्यू पुट करा फक्त, बाकी पुढे काहीच नाही आहे. अँगल NMS इज इक्वल टू 1/2 इंटू NS आहे 125 डिग्री आणि EF इज इक्वल टू 37 डिग्री. सो 125 मायनस 30 डिग्री म्हणजे 88 आणि 88 चा हाफ म्हणजेच 44. देअरफॉर अँगल NMS इज इक्वल टू
44 डिग्री. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन 7वा क्वेश्चन पाहिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. नेक्स्ट म्हणजे हा लास्ट क्वेश्चन आहे. डायग्राम बघतोय आपण 7 क्वेश्चन मध्ये बघितलं होतं की दोन्ही पण कॉर्ड्स एकमेकांना एक्सटेरियर पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात आणि या क्वेश्चन मध्ये तुमच्या लक्षात येईल की इंटेरियर पार्टला हा जो पॉइंट बी आहे इन सेगमेंट कॉर्ड ए सी अँड डीई इंटरसेक्ट ऍट बी. ए सी आणि डीई ह्या बी मध्ये इंटरसेक्ट करतायत वेअर बी लाईज इन इंटेरियर ऑफ अ सर्कल. बी लाईज इन इंटेरियर ऑफ सर्कल. अशा वेळेस आपल्याला फाइंड करायचं आहे आता ABE is equal to 180. Angle ABE is equal to 108 degree. 108 degree and measure of arc AE is equal to 95. Measure of arc AE is equal to 95. Now we have to find measure of arc DC. हा जर का 95 आहे इथे दिसतोय तुम्हाला 95 तर आपल्याला फाइंड करायचं आहे मेजर ऑफ आर्क DC फाइंड करायचा. ओके लेट अस स्टार्ट. इन सोल्युशन अँगल जे गिव्हन आहे ते लिहिलंय आपण अँगल ABE इज इक्वल टू 108 डिग्री. त्याचप्रमाणे मेजर ऑफ आर्क AE इज इक्वल टू 95 डिग्री विच इज गिव्हन. Therefore, angle ABE is equal to जर का इंटेरियर पोर्शनला पॉइंट बी आहे त्यांचा तर अशा वेळेस ते करस्पॉन्डिंग जे आर्क आहेत दोन्ही पण त्यांची सम असते. म्हणून या इथे बाय फॉर्म्युला मेजर ऑफ अँगल ABE इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AE प्लस मेजर ऑफ आर्क DC. रिझन बाय फॉर्म्युला. आता व्हॅल्यू पुट करून आन्सर काढायचंय. बाकी काहीच कठीण नाही आता यामध्ये पुढे. Therefore, angle ABE is equal to म्हणजे 108 is equal to 1/2 into 95 हे AE चं मेजर आहे प्लस मेजर ऑफ आर्क DC. ओके या 1/2 चं पुढे इकडे जाणार आहे डिनॉमिनेटरचा 2 पुढे जाणार आहे न्यूमरेटरला म्हणजे 108 into 2 is equal to solve the bracket 95 plus measure of arc DC. 108 into 2 म्हणजे 216. 216 is equal to 95 प्लस मेजर ऑफ आर्क DC. या प्लस 95 चा आता पुढे शिफ्ट करणार आहोत आपण -95 म्हणजे नेक्स्ट स्टेप अशी येईल की मेजर ऑफ आर्क DC इज इक्वल टू 216 मायनस 95. अशा प्रकारे मेजर ऑफ आर्क DC इज इक्वल टू 121 डिग्री आलेलं आहे. अशा प्रकारे आपण याला सॉल्व्ह केलेलं आहे. ह्या झाला 8वा क्वेश्चन म्हणजे ही झाली आपली एक्सरसाइज 3.4. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचा पोर्शन आपण पाहूया. तोपर्यंत आता आपण इथेच स्टॉप करूया.